काशीनाथ चौधरी यांच्यावर जे आरोप भारतीय जनता पार्टीने मागच्या काळात केले होते आणि काल त्यांचा प्रवेश घेतला, यामध्ये रोहितदादा पवारांनी फक्त एवढंच ट्विट केलेलं आहे की बाबा काशीनाथ चौधरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना पक्षाच्या तालुका अध्यक्षांना तो आरोपी होता. साधू हत्याकांडाच्यावर आरोप लावला, परंतु साधू हत्याकांडामध्ये त्या ठिकाणी घडल्यानंतर घटनेच्या नंतर स्थानिक पोलिसांनी काशीनाथ चौधरीला तिथंच पाठवून नेलं. घटनास्थळी पोलीस घेऊन गेले त्याला. आणि तुम्ही त्या भागातले झेडपीचे सदस्य आहात, तुमच्या मतदारसंघात घटना घडलेली आहे, त्यामुळे तुमची आम्हाला गरज लागेल म्हणून पोलिसांनी त्यांना गाडीत बसून घेऊन गेले स्पॉटवर. त्यामुळे काशीनाथ चौधरी ते हातेमागे होता असा कुठलाही त्यामध्ये इन्सिडन्स नाही, कुठली तशी घटना नाही. परंतु सातत्याने भारतीय जनता पार्टीने काशीनाथ चौधरीच्या नाव घेऊन शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना लक्ष केलं गेलं. पूर्ण देशामध्ये शरद पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची बदनामी केली की काशीनाथ चौधरीच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यामध्ये सामील आहेत, त्यांनी हा कट घडवून आणलाय असे आरोप सातत्याने बेछूटपणे त्यांचे प्रवक्ते संबित पात्रांनी ट्विट केलं. त्यांनी बाईट दिल्या आणि आमच्या पक्षाला त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. काशीनाथ चौधरीला आरोपी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या कुटुंबाचा छळ केला, सीआयडीच्या माध्यमातून त्याची छळ झाला, त्याचा सीआयडीच्या माध्यमातून सीबीआयच्या माध्यमातून छळ झाला. त्या काशीनाथ चौधरीला काल त्यांनी प्रवेश दिलाय आणि आज ते म्हणतात की तो राष्ट्रवादीमध्ये असताना चांगला होता. आम्ही तुम्हाला विचारतोय, भाजपला विचारतोय. रोहित पवारांच्या ट्विट एवढं वाईट वाढलं, त्यांनी एवढंच विचारलंय फक्त रोहित पवार साहेबांनी की बाबा आमच्या पक्षामध्ये जेव्हा कार्यकर्ता होता तो आरोपी होता, तुमच्या पक्षामध्ये आज जो आता आला तो अशी सत्य झाला का? हा प्रश्न रोहित पवारांचा आहे. त्यामध्ये एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. स्थगिती दिली, तुम्ही त्याला पक्षात घेतलं. तुम्हाला सगळं माहिती आहे, रवींद्र चव्हाण साहेबांना पालघर जिल्ह्याचा खडानखडा माहिती आहे, पूर्ण पार्श्वभूमी माहिती आहे. काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाचा रवींद्र चव्हाण साहेबांनी 8 दिवसापूर्वी त्याची भेट घेतली हेलिपॅडवर डहाणू येथे, पालघर येथे. संसद खेल महोत्सवच्या काळामध्ये त्याला काही आमिष दिले असतील, त्याला विधानसभा कबूल केले असेल, त्याला अनेक काही गोष्टींचा त्याला आमिष दाखवला असेल आणि म्हणून त्याने पक्ष प्रवेश केला. आमचं म्हणणं एवढंच आहे, रोहित पवार साहेबांचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आमच्या पक्षामध्ये होता तुम्ही त्याचा प्रचंड मानसिक छळ केला, त्याचा आर्थिक छळ केला, त्याचा शारीरिक छळ केला, त्याला त्रास दिला, त्याला आरोपी केलं. त्याच्या या ज्या भरत राजपूतने प्रवेश घेतला, या भरत राजपूत यांनी त्याच्यावर हल्ला केला होता, त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आमचा तन्मय बारी, वरुण पारेख यांना प्रचंड मारहाण झाली. त्याची पोलीस केस दाखल आहे डहाणू पोलीस स्टेशनमध्ये. आमचे आमदार विनोद निकोलेने आम्ही तिथे जाऊन तिथं आम्ही ठिय्या आंदोलन दिलं, तेव्हा गुन्हा दाखल झाला. ज्यांनी मारहाण केली त्यांनाच पक्षात घेण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. मला वाटतं भाजपकडे अशी कुठली यंत्रणा आहे की आलेल्या माणसाला स्वच्छ करून घेतात. आमच्या पक्षामध्ये होता तेव्हा आरोपी होता, त्यांच्या पक्षात गेला आता स्वच्छ झाला. आणि हे जे रोहित पवार साहेबांनी दादांनी विचारलं, हे एवढं वाईट वाटण्याचं भाजपला काही कारण नाही. नवनाथ बन्नांनी जे बेछूटपणे आरोप केले त्यांना काहीच माहिती नाही. कालचा कार्यक्रम हा काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाचा होता. संजू वरठा आमचा तालुका अध्यक्ष आहे तलासरीचा, त्याने अयोध्येबाबत काही मौन बाळगलेलं आहे. भाजप सातत्याने सांगते की हा प्रवेश काशीनाथ चौधरीचा नव्हता, हा प्रवेश संजू वरठाचा होता. संजू वरठा साधा सिंपल माणूस आहे, साधा कार्यकर्ता आहे. त्याच्या प्रवेशाला एवढा मोठा मंडप आणि एवढी माणसं भाजपने भाड्याने आणली, एवढा मोठा काही करायची गरज नव्हती. परंतु काशीनाथ चौधरीसाठी हा प्रवेश होता, हे मला इथे नमूद करावं असं वाटतं.